सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव धनश्री अभिमान जाधव. इयत्ता 4. सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवर्य, माझ्या स्वतंत्र भारताचे सुजाण बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व काय असं जर कोणी तुम्हाला विचारले तर कोणी म्हणेल दिवस आहे प्रभात फेरी काढण्याचा, तर कोणी म्हणेल दिवस आहे सुट्टीचा, तर कोणी म्हणेल दिवस आहे देशभक्तीपर गीत ऐकण्याचा. पण मित्र, खरे पाहता या दिवसाला भारताच्या इतिहासात एक सुवर्ण स्थान आहे. आजचा दिवस आपण प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा, प्रजेच्या न्यायाचा, सुखाचा, प्रजेच्या कल्याणाचा, आपल्या भाग्याचा आणि आपल्या मांगल्याचा आहे. म्हणूनच माझ्या आपणास खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या प्रजासत्ताक दिनाच्या 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश आज जुलमी ब्रिटिशांच्या राजवटीतून बंधनमुक्त झाला, उंच भरारी घेण्यास सज्ज झाला. पण त्यावेळी अख्ख्या राष्ट्रासमोर अनंत अडचणी होत्या. राष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची होती, मजबूत पायाभरणी करायची होती, प्रजेच्या न्यायाचे, सुखाचे व कल्याणाचे राज्य निर्माण करावयाचे होते आणि त्यासाठीच होती आदर्शवत कायदा संहिता म्हणजेच राज्यघटना. 26 जानेवारी 1950 रोजी तर या अखंड भारताने गेली कित्येक वर्ष पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. भारत लोकशाही प्रजासत्ताक बनल्यामुळे स्वातंत्र्याची ज्योत खऱ्या अर्थाने प्रज्वलित झाली आणि आजही ती अखेर तेवतच आहे. या ऐतिहासिक दिनाच्या स्मरणार्थ साऱ्या देशभर आनंदाचा उत्साह साजरा केला जातो. देशाच्या तिन्ही दलामार्फत माननीय राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते. चित्ररथमधून प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीचे मोहक प्रदर्शन करत असते. माननीय पंतप्रधान साऱ्या देशाला उद्देशून भाषण करतात. केवळ राजधानीतच नाही तर प्रत्येक शासकीय कार्यालयात, शाळा तसेच कॉलेजमध्ये हा राष्ट्रीय सण विविधतेने साजरा होतोय. भारताचा प्रत्येक सुजाण नागरिक या राष्ट्रोत्सवात आनंदाने व अभिमानाने नमवलं जात आहे. या मंगल दिनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महात्म्यांना आपण वंदन करूया. शिवाय या भारतीय घटनेला आधारभूत म्हणून एक जबाबदार नागरिक बनण्याची शपथही घेऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या सुवर्णमय दिनाच्या सुवर्णमय शुभेच्छा. एवढे बोलून मी आपली रजा घेते. भारत माता की जय.